देवा, तुझ्या कृपेने माया वकिलीला आज 3 वर्ष पूर्ण झाले. ह्या 3 वर्षात मी 2-4 हजार जोडप्यांना डिवोर्स दिला आणि त्यांना रोडवर आणलं, त्यांना वेगळं केलं. देवा, त्यांचे लग्न मोडता मोडता मी मोडायला आलोय, पण माझं लग्न काय व्हायना. ह्या वर्षी का व्हायना माझं लग्न हो दे देवा, एवढीच कृपा. कसल्या कसल्या लोकांची लग्न झाली, माझं व्हायना. ओके ओके. असिस्टंट. हा सर. आज काय नवीन केस वगैरे? सर 5-6 केस होत्या, पण मी माझ्या पद्धतीने हँडल केल्या. मस्त मस्त, शिकतोय शिकतोय. सर एक डेअरिंग करून विचारू का? विचार विचार. तुम्हाला राग नाही यायचा? नाही नाही नाही. बघा बर का, शपथ शपथ. सर तुम्ही अजून लग्न का नाही केलं हो? अरे माझं वय का लग्न करायचं? अजून माझे हसून खेळून खायचे दिवस आहेत, लग्नाचं बघू. लबाड सर, अहो तुम्ही एवढ्या लोकांचे घर मोडिता, त्यात मोडलेला घराचा एखादा पत्रा बघायला भेटतो का? लायकीत राहा, काम कर जरा. मला शिकितोय, पात्रा भेटतो का नाही? काय नालायक वकील होता, अशा लोकांना रेमटायला पाहिजे. कोण आहे वकील? हा ना ह्याला हा ना. का हाणायचंय पण? तुम्ही हाना आलात ना. सदा घर फोडे कोण आहे? यावे, त्यांच्याकडे काम आहे मला. मग मी येतो. मी येतो. हा असिस्टंट, याला काही नाही जमत. मला वाटलं हा नाही आलेत काय. या ना, बसा बसा. बोला, काय 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 काम आहे, बोला ना. माझं एक काम होतं. अहो एक काय 10 काम करतो, बोला. माझ्या बायकोचे भांडणं झाले, ते तलाक मागते माझ्या. अरे वा, तुम्ही एकदम योग्य ठिकाणी आला. 7 दिवसात तुमचा मार्ग मोकळा करतो. टेन्शन घेऊ नका. हा साधा घर फोडे, तुमचं घर फोडल्याशिवाय शांत बसणार नाही. पण ऐका ना एक मिनिट. अहो असू द्या. तुम्ही फक्त ना फीचं बघा. अहो तुम्ही ऐका तसं, 1 मिनिट काय बोलतो मी ते आता ऐका. अहो ऐकून घ्या ना. बोला ना. माझ्या बायकोवर लय जीव आहे. मला तिला डिवोर्स नाही द्यायचा आहे. तिला तुम्ही समजून सांगा, संसार म्हणजे बैलगाडीची 2 चाका असतात. अशा छोट्या छोट्या गोष्टीवर भांडणं झाले तर कसं जमायचं? आता मला सांगा, तुमच्या बायकोचे भांडणं होत नाही का? चाक सोडा, त्यांची अजून बैलगाडी झोपली नाही. तुलाही बोलायला लागलाय. तो या धुऱ्यावर करू काय? काय चाललंय तुमचं? अहो तुमचा मुद्दा आला लक्षात माझ्या. अहो पण आम्ही इथं लग्न मोडतो, तुम्ही जुळवायला आलात, कसं होईल सांगा बरं? नाही होऊ शकत नाही. अहो लागलं तर फी डबल घ्या राव. तुम्ही फीचं बोलले ना, मन जिंकलं आपलं. फी डबल देतोय माणूस. काय बी करतो. कुठं आहे दुसरं चाक? काय? अहो म्हणजे तुमची बायको कुठे आहे, बोलवा तिला. असं म्हणा ना मग, आणतो बोलून. ठीक आहे. ऐका ना, मी तिला घेऊन येतो, पण तेवढं सांभाळून घ्या राव तुम्ही. अरे लेकरा, करून टाकतो तुझं. हे करून टाकते. लय उपकार होते. जा या. बघितलं ना, नावात कसला दबदबा आहे. मोकार वकिलीला 3 वर्ष पूर्ण नाही झाली. सर पगार वाढवता का? काम करतो का तू? काम कर ना. सर माझा माऊस खराब झालाय राव. ए गाय बन्या, अरे तुझा माऊस तिकडे येऊ, माझा आहे आणि इकडे. तरीच म्हणलं कालपासून माझं काम कसं काय व्हायना राव. याच्या बरोबरच खेळत बसलो मी. तुम्हाला सांगितलं ना मला नाही यायचं आत म्हणून. अजिबात अंगाला हात नका लावू माझ्या. सोडा म्हणलं ना राव. अरे आता चल ना फक्त. नाही यायचं सांगितलं ना. वकील सर, दुसरं चाक आलंय आज. बायको काय नालायक माणूस आहे रे. बाईच्या अंगाला हात लावतो म्हणजे काय? वय तिकडे. अहो बायको आहे माझी. ती होती, आता आमची आहे. आता वहिनी आमची. तलाक होईना आता. काय? चल रे चल. काही कसा बोलतो घरास. हे बघा, दोन्ही पक्षाचे मुद्दे ऐकून घेतले जातील आणि त्याच्यावर ठरवलं जाईल तलाक द्यायचा का नाही. या बसा. या तुम्ही इकडे बसा. हे श्रीपाद, जरा कामावर लक्ष दे ना. चला आपले आपले मुद्दे सांगा. अहो ही छोट्या गोष्टी भांडण. ए बास गाड्या बास, किती बोर करतो रे तू. बस का मॅडम, तुम्ही सांगा ना. तुम्हाला सांगते, हा माणूस रोज दारू पिऊन येतो. लिहून घेतो बाई. ह्यो माणूस रोज दारू पिऊन येतो.
बाईला हाणमार करतो, बाईला शिव्या देतो, बाईला घराच्या बाहेर काढतो. काय लिहून राहिला तुम्ही हे? बरं बोला, तुमचा मुद्दा बोला. हे मला मित्रांसोबत जाऊन देत नाही. ए बाबा, अरे तुझं लग्न झालं हिच्या बरं, तू हिंडतो मित्रांबरं, त्यातल्याच एखाद्या सांड्याबरं लग्न करायचं ना. एक तर आल्यापासून एक मोठा प्रश्न पडलाय, तुला ही भेटलीच कस काय, तुझं लग्नच झालं कस काय, तुझं गणेश बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नाव आहे का रे? सर हं? गिनीज आहे गिनीज. कोण आहे तो? जिथं तुम्ही गणेश म्हणताय ना ते खोडान तिथं गिनीज टाका. गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नाव आहे का तुझं? कशासाठी? अरे आश्चर्यच आहे ना, ही भेटलीच कस काय तुला? अहो कोण मारलेलं त्याला? अरे तुला नाही ना हाणू शकत, तळतळ उरायली माझी तुम्हाला बघून. सर अजून 2 हाणं ना इकडं, पण पगार वाढवा. अरे तुला 4 लोक आणून हाणीन, पण तू लायकी नाही ना, आल्यापासून काम करतोय का तू? बाई तुम्ही बोला. तुम्हाला सांगते या माणसाचा पाय अजिबात थाऱ्याव नाहीये. बास बास बाई बास, आलं माझ्या ध्यानात. म्हणजे ह्या बाबाचं आहे ना बाई, बाहेर कुठं तर लफडं चालू आहे ह्याचं, पाय टिकत नाही म्हणजे काय? अहो तिथं सगळं ऐकून तर घ्या. नाही काय ऐकून घ्यायचं, आणि काय तू बोलाय जोगतं काय ठेवलंय ना, आलाय का? अहो आपलं काय ठरलं होतं? नाही काय ठरलं होतं? नाही ठरलं काय होतं आपलं? ठरल्यामुळं तर एवढं झालंय ना. झालं गप्रे जमलं का? थोडं राहिले उलसू. ए बाबा, अरे तुझं झालंय ना, आता ह्यो पात्रा माझा आहे. सर हे पत्र्यावर आधीच कावळा बसलाय. ओढू ना त्याला आपण. काय चाललंय? पत्रा बित्रा काय चाललंय? अहो ते आम्हाला आहे ना फार्म हाऊस वर एक घर बांधायचंय. गावाकडं. तिथे एक पत्रा कमी पडलाय, मला दिसलाय पत्रा. पण नेमका कावळा बसलाय, त्याला ना कधी टोचन द्यावं लागणार आहे. हा ना रे. तुमचा पत्रा बित्रा आहे ना सगळं कळून राहिलंय मला. ए बास गाड्या बास, तुझं तर लय ऐकलंय. तुझं तोंड जरी बघितलं ना, तळपायाच्या आगे ना मस्तकात जाऊ राहिली. तुझं झालंच कसं रे? वकील आहे मी. तर दोन्ही पक्षाचे मुद्दे लक्षात घेता हा सदा घरफोडे वकील अशा मुद्द्यावर येऊन थांबला आहे की तुम्ही दोघांनी डिवोर्स काय वाकडा तिकडा तोंड करतो नाही, फटका तो घेतलाच पाहिजे. बाई चला सही करा. तू बी कर रे. मी नाही करणार सही. नाही करणार? हा. कर सही गपचिप. माझे बोट जरी कापले नाही हे तरी पण मी सही करणार नाही. तुला ना अशी सही करायला लावीन मी. मी तुझ्यावर केस ठोकीन. मी तुझ्यावर धार टाकीन. मला नाही करायची सही. मी चाललो पळून. वकील मीच आहे, भेट तू. बाई तुमची सही झाली? हो झाली. सॉरी या बाई, हे चुकीचे कागदपत्र आहेत. ऍक्च्युली हे ना कोर्ट मॅरेजचे कागदपत्र आहेत. तुमची तर सही झाली, आता फक्त माझी सही करतो, म्हणजे आपल्या दोघांचं लग्न होईल. कसला नालायक माणूस आहेस रे तू. हे सगळं बोलताना लाज नाही वाटत का तुला? बाई मूर्ख. काय नालायक रे तू. बाई गेली पण जाता जाता शिवून गेली. ये ना.